हॅलो एव्हरीवन, मी आहे वृषाली. वेलकम टू माय चॅनल. तर आज आहे भावाचं लग्न आणि सगळं आवरून त्याचीच तयारी चालू आहे. त्याला कुंकू वगैरे लावलं, त्याची आरती केली आणि पहिलं लग्न कोर्टामध्ये आहे. म्हणजे आधी कोर्टात करणार आहेत आणि मग वैदिक पद्धतीने मंदिरात वगैरे करणार आहेत. इथे माझा भाऊ कोर्टात जाण्यासाठी तयार झाला होता. पाया वगैरे पडून घेतले त्यांनी आई-वडिलांच्या, देवाच्या, भावाच्या आणि मग तो कोर्टामध्ये जायला तयार झाला. त्याच्यासोबत आई-वडील, भाऊ आणि तो असे चौघंजणं ते जाणार होते. कारण जास्त माणसं तिथे अलाउड नाही आहेत त्याच्यामुळे. आम्ही डायरेक्ट इथेच मंदिरामध्येच गेलो आणि ही त्याची क्लिप आहे लग्नाची. गोदावरी नर्मदा कावेरी शरयुमयतनया शरणपदे वेदिका क्षिप्रावे भवती मां पितरा श्रीराम सीतापदे ऐसे हे अवतार साधकजो द्वापारचा 8वा श्रीकृष्णांकरी मार्गे बहुत 9वा कल्की पुनितावा शुभमंगल सावधान मोठे दोन तकडे फणींद्र बलवा वारी शशी शोभतो हस्ती अंकुशराज कर्मवर्षो दंती शिराधरतो वायू पंचरगाग्रे रुणे ते मे परानाथतो ऐसा देव गणेशतो वधुराम पूर्या सदा मंगलम शुभमंगल सावधान आदि नगरी समीप नवरा पिटात विठ्ठल करता योगे कराभियोगे वादंत्रे भोगल्पदान करणे पूर्या सदा मंगलम शुभमंगल सावधान लग्नासमेव वर्तते शुभमंगल सावधान शुभमंगल सावधान अभिरगमनदाता दौतकंब शरण्या वणिवृतदाता सिद्धिदातात्म्यां निखिलवन्वान्तद्वान्तदेवरक्षो त्रिपुरिमणिमान्या मंगलं द्वातादो शुभमंगल सावधान विघ्नेश्वरो विघ्नविदोरकाले निर्विघ्नकाले सकलासिद्धि विघ्नेश्वरो विघ्नारेशपूजा वधूवराभ्यां शुभदां ददातु शुभमंगल सावधान तदेव लग्नं चिन्तदेव ताराबलं चन्द्रबलं तदेव विद्याबलं चन्द्रबलं तदेव लक्ष्मीपते क्रियं स्वामी शुभमंगल सावधान अत्यंत सावधान अत्यासन सावधान अतिसमीप सावधान अतिसलग्न सावधान
तर इथे लग्न वगैरे आवरलं होतं आणि आम्ही नवरीला घेऊन घरी आलो. आरती वगैरे झाली दोघांची आणि इथे दार अडवणीचं काम माझं होतं, ते मी केलं. आणि मग एंट्री होती नवरीची घरामध्ये, तर तेच सगळे चालू होतं. तर इथे पायाचे ठसे वगैरे घेतले, माप ओलांडलं आणि नवरी घरामध्ये आली. आणि याच्यानंतर कार्यक्रम होतं ते नवरी मुलीचं नाव बदलायचं ते कार्यक्रम होतं. तर नाव तर नाही बदललं. तिचं आहे तेच समृद्धी नाव असंच ठेवून दिलं. आणि त्याच्यानंतर त्यांच्याकडची माणसं आली होती. त्यांना हळदी-कुंकू, नाश्ता वगैरे ते सगळं चालू होतं. त्याच्यानंतर मग जेवण वगैरे असे सगळे कार्यक्रम चालू झाले आणि छान झालं लग्न वगैरे सगळं. इथे नाव बदलण्याचा कार्यक्रम होता. तर भावाने नाव बदललं नाही. जे आहे तेच ठेवलं. तेच छान होतं म्हणून आणि छान आहे नाव म्हणून मग चेंज नाही केलं. मग जे इथे मिठाई वगैरे ठेवलेली आहे, त्या मिठाईचे तुकडे वगैरे करून बाकी सगळ्यांना म्हणजे दिलं आणि मग सांगितलं की नाव चेंज केलं नाही. जे नाव आहे तिचं तेच नाव ठेवलं. अशी ही एक प्रथा आहे. तर असंच सगळं झालं. मग नवरा-नवरीने पाया वगैरे पडून तर इथे नवरा-नवरी सगळ्यांच्या पाया पडत होते आणि एक साईडला जेवणाची तयारी चालू होती. तर घरातल्या लोकांसाठी बाकीच्यांसाठी जेवण वगैरे बनवायचं होतं. तर आई आणि माझी मोठी बहीण जेवण बनवत होती. तर असा हा दिवस गेला आजचा छान असा. खूप छान झालं लग्न. शॉर्टमध्ये केलं पण सगळ्यांना खूप आवडलं. तर याच्यानंतर सगळ्यांची जेवणं वगैरे झाली आणि मग पुरणपोळ्या बनवायच्या होत्या कारण दुसऱ्या दिवशी पूजा होती लग्नाची. तर त्यासाठी नैवेद्यासाठी पुरणपोळ्या बनवायच्या होत्या. म्हणून मग सगळ्यांनी त्या बनवून घेतल्या. आणि कसा वाटला हा आजचा व्लॉग तर मला नक्की कळवा कमेंटद्वारे. इथे चिऊची खूप मस्ती चालू आहे. कारण तिला खूप दिवसाने खेळायला भेटलेले आहेत सगळीजणं. त्याच्यामुळे खूप जास्त मस्ती केली. त्यांनी खूप एन्जॉय केलं. आणि तुम्हाला हा आजचा व्लॉग कसा वाटला हे मला नक्की कळवा. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. बाय.